नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झिटो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। बघा, आपण आज एक सिंपल अशी भौतिक राशी घेणार आहोत की जिचं वर्णन करत असताना या ठिकाणी आपल्याला काय अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने त्या राशीचा आपल्याला संकल्पना समजून घ्यायची आहे। बघा, आपला जो काही आहे तो आजचा विषय आहे तो म्हणजे बल किंवा फोर्स। आता या ठिकाणी बल किंवा फोर्स म्हणताना बरेच विद्यार्थी या बेसिक कन्सेप्टमध्ये कन्फ्यूज होत असतात, कारण या ठिकाणी बघा, सर्वप्रथम आपण बलाची व्याख्या समजून घेऊया की बलाची सर्वसाधारण एक व्याख्या करत असताना आपण जर त्याला कशामध्ये मांडलं तर एकंदरीत जर आपण जो बल आहे किंवा फोर्स आहे याची व्याख्या समजून घेताना तो जर आपण सूत्राच्या स्वरूपात मांडला तर लवकरात लवकर आपल्याला तो काय आहे कळतो। पण तरी सुद्धा एक बलाची व्याख्या करत असताना बघा, आपण म्हणू शकतो की अचल वस्तू गतिमान करण्यासाठी, बघा, अचल वस्तू म्हणजे जी कशी आहे की चल स्वरूपामध्ये नाहीये, तसंही आपल्याला माहिती आहे सगळ्या भौतिक राशी या निर्जीव वस्तूशी निगडित आहेत, तर जेणेकरून त्या ठिकाणी आपण ही संकल्पना म्हणजे मांडत आहोत। बघा, मग अचल वस्तू गतिमान करण्यासाठी एका सरळ रेषेत किंवा एक समान गती बदलवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीला आपण काय म्हणतो तर बल असं म्हणतो। बघा, मग अचल वस्तू आपल्याला गतिमान करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची सहायता लागणार आहे? बलाची सहायता लागणार आहे। आणि बल ही कशी राशी आहे तर सदिश राशी आहे। बघा, सदिश राशी, अदिश राशी यासाठी आपण एक जो आहे तर येणारा अपकमिंग व्हिडिओ आपला असणारच आहे, तर त्याच्यातूनही तुम्ही ती संकल्पना समजून घेऊ शकता। पण अगदी शॉर्टली सांगते की जी भौतिक राशी दर्शविण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी आपल्याला काय आहे दिशा आणि परिमाणांची आवश्यकता असते त्याला आपण काय म्हणतो सदिश राशी म्हणतो। मग या सदिश राशीची जर समजा आपल्याला बघा उदाहरण आपण त्या ठिकाणी बघूया, परंतु बल ही कशी राशी आहे? सदिश राशी आहे। मग आता ही सदिश राशी आहे म्हणून हिला व्यक्त करण्यासाठी कशाची गरज पडणार आहे आपल्याला? एक तर आपल्याला त्याला दिशेची गरज पडणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ते परिमाणामध्ये सुद्धा ती व्यक्त होणार आहे। परिमाण म्हणजे काय? इथं मोजमापाचं साधन, कारण भरपूर विद्यार्थी याच शब्दामध्ये कन्फ्यूज होतात, तर ती इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये। बघा, मग अचल वस्तू आपल्याला गतिमान करायची आहे, परंतु ती कशी गतिमान होईल तर एका सरळ रेषेमध्ये ती एक समान गतीनं काय झाली पाहिजे? हे झाली पाहिजे। म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल हा जो एक समजून घ्या एक लाकडी ठोकळा असेल किंवा लोखंडी ठोकळा असेल, याला मला काय करायचं आहे? याचं स्थान बदलवायचं आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये गती निर्माण करायची, मोशन निर्माण करायचं आहे। तर या ठिकाणाहून तो मला या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी मी त्याला जे काही फोर्स लावेल किंवा जो काही अप्लायबल माझा फोर्स असेल तर तो माझा कसा असणार आहे तर तो सरळ एका दिशेनं असणार आहे। तो कुठल्याही प्रकारे जर आपण पाहिला तर तो इकडे आणि इकडे लावून मला फोर्स चालणार नाही। म्हणजेच एक एक्झाम्पल मी आपण इथे क्रिएट करूया की एक बस जी आहे आपली, तर ती प्रवासी तिथे काय झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आहेत आणि ती बस बंद पडलेली आहे। तर मग अशा वेळेला माझा जो काही बल असेल किंवा माझा जो काही फोर्स असेल, म्हणजे आता अर्थातच वाहकाने त्याला काय सांगितलं, गाडीला धक्का मारण्यासाठी सगळ्यांना सांगितलं। मग सगळे प्रवासी गाडीतून उतरून धक्का मारायच्या दिशेने काय आहे त्या ठिकाणी चाललंय, परंतु माझा जो बल लावायचा आहे तर तो मला काय करायचा आहे? गाडीच्या दिशेने लावायचा आहे, म्हणजे एका सरळ रेषेतच मला काय करायचं आहे? फोर्स अप्लाय करायचा आहे। म्हणूनच बल ही कशी राशी आहे? सदिश राशी आहे। कारण याच्यामध्ये एक समान रेष आली म्हणजे विस्थापन देखील त्याच्यामध्ये काय झालेलं दिसतं आपल्याला? इन्क्लूड झालेलं दिसतं। आणि विस्थापन हे कधीही एका सरळ रेषेत किंवा थोडेसे वक्राकार होताना आपल्याला दिसत असतं। मग आता या बलाशी संबंधित जर समजा आपण बघितलं तर पुढची एक गोष्ट बघून घेऊ। बघा आपण, तर या बलाशी संबंधित आपल्याला संकल्पना बघायची असली तर त्या ठिकाणी एक मिनिट हा, तर बघा ती संकल्पना आपण घेऊया। ती म्हणजे काय तर एक आहे असंतुलित बल आणि दुसरं आहे संतुलित बल। बघा, असंतुलित बल आणि संतुलित बल। संतुलित बल, तर या ठिकाणी ही संकल्पना आपण समजून घेऊया। बघा, मग आता संतुलित बल किंवा असंतुलित बल, सगळ्यात पहिले आपण बघूया की संतुलित बल। संतुलित बल ज्या वेळेला आपण अप्लाय करतो त्यावेळेला त्या वस्तूची चाल, बघा चाल आणि वेग याच्यामध्ये फरक आहे, तो सुद्धा तुम्ही समजून घेतला पाहिजे। तर वस्तूची चालही बदलते आणि गतीची दिशा सुद्धा काय आहे त्या ठिकाणी बदलते, त्याला काय म्हणतो आपण? संतुलित बल म्हणतो। आता असंतुलित बल जर आपल्याला म्हटलं तर त्या ठिकाणी वस्तूची चाल व दिशा याच्यामध्ये काय होताना दिसत नाही आपल्याला? बदल होताना दिसतो।
परंतु तो तसा दिसत नाही डायरेक्टली. म्हणजेच या ठिकाणी चाल व दिशा ह्या बदलत नसून त्याच्या आकारामध्ये बदल होतो. जसं की आता जर समजा मी एक फुगा घेतला तर त्या ठिकाणी ते फुगा हा जो ऑब्जेक्ट आहे तर त्याला मी बल लावत असताना त्या ठिकाणी दोघीकडनं मी फोर्स अप्लाय करते किंवा बल अप्लाय करते. तर अशा वेळेला त्याची चाल आणि गती बदलत नाहीये, कारण तो एका जागी स्थिर आहे. परंतु त्या ठिकाणी मात्र त्याच्या आकारामध्ये काय होत चालतोय, बदल होत चालतोय. तसंच जर आपण स्प्रिंग सुद्धा घेतलं तर ते सुद्धा आपण काय म्हणू शकतो की ते सुद्धा एक उत्तम उदाहरण कशाचं आहे, तर संतुलित बलाचं आहे. बघा इथे थोडंसं घेत असताना संतुलित बल आणि असंतुलित बल, असंतुलित बलामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी वस्तूची चाल बदलते व गतीची दिशा बदलते असंतुलित बलामध्ये. परंतु संतुलित बल म्हणजे दोघीकडनं आपण एकसारखं अप्लाय केलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर ती चाल आणि दिशा बदलत नसून त्या ठिकाणी तिच्या आकारामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो आहे. तर हे एक दोन जे पॉईंट आहेत तर ते तुम्ही तिथे समजून घ्या. त्याच्यानंतर बघूया आपण की जो आपला आणखीन फोर्स आहे तर तो फोर्स ऑफ ॲक्शन किंवा फोर्सचे नेमके जे काही आपण म्हणतो की टाईप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आता या असंतुलित बल आणि संतुलित बलापैकी आणखीन एक बल येतं, ते म्हणजे कुठलं आहे, घर्षण बल. आता याच्या टाईप्सवर आपण नंतर जाऊच. तर घर्षण बल, घर्षण बल कशाला म्हणतो आपण, तर घर्षण बलाची संकल्पना हे अगदी स्पष्ट आहे की गतिमान पदार्थाच्या गतीला, आता गतिमान पदार्थ आहे आणि त्याच्या गतीला जसं की एखादा बॉल आहे तर त्या बॉलला विरोध करणाऱ्या बलाला आपण काय म्हणतो, घर्षण बल म्हणतो. म्हणजेच घसरत जाणारा जर आपण चेंडू बघितला तर हे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला दिसू शकतं. तसंच सरपटणारे प्राणी सुद्धा आपण म्हणू शकतो ते की घर्षण करत जातात, कारण जमिनीसोबत त्यांचं काय होतंय, घर्षण होतंय. म्हणजे हे काय झालं, घर्षण बल झालं या ठिकाणी, हे लक्षात घ्याल. तर हे पण अगदी साधं सोपी संकल्पना आहे. त्याच्यानंतर आपण बघूया या ठिकाणी ती म्हणजे कुठली संकल्पना आहे, तर बलाचे आपल्याला टाईप्स बघायचे किंवा बलाचे आपल्याला काय बघायचे आहे, प्रकार बघायचे आहे. मग आता इथं बलाचे प्रकार बघत असताना आपण काय सांगणार आहोत, बघा बरं. सगळ्यात पहिला जो काही आहे तर आपले बलाचे प्रकार किती पडतात, तर आपल्याकडे किती प्रकार पडतात बलाचे, तर 3 प्रकार आपल्याकडे पडतात. बघा प्रामुख्याने एक आहे ते म्हणजे कुठलं, गुरुत्वीय बल, ज्याला की आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिशनल फोर्स म्हणतो. मग दुसरं आहे ते म्हणजे आपलं चुंबकीय बल किंवा विद्युत चुंबकीय बल, काही म्हणा एकच आहे, म्हणजे मॅग्नेटिक पॉवर. त्याच्यानंतर मग आपलं आहे ते म्हणजे कुठली, केंद्रकीय बल. मग आता केंद्रकीय बलाची व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा सगळ्यात पहिले आपण बघूया ग्रॅव्हिशनल फोर्स किंवा ज्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो. मग ग्रॅव्हिशनल फोर्स कशाला म्हणतो आपण, तर या ठिकाणी बघा पृथ्वी आहे, आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या सभोवताली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वातावरण सुद्धा आहे आणि याच्यामध्ये ग्रॅव्हिशनल फोर्स सुद्धा आपल्याला काय आहे, दिसून येतो. मग आता ग्रॅव्हिटी आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी तिला फोर्स असणार आहे, कारण तिला स्वतःकडे आकर्षित करण्याची जी काही आपण म्हणतो तर ती एक अवस्था पृथ्वीची, त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. तर या गुरुत्वाकर्षण शक्तीच्याच या दिशेने आपण बल सुद्धा काय करत असतो, प्रयुक्त करत असतो. याचं गुरुत्वीय बलाचं समजा आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की ग्रह असतील, उपग्रह असतील, तारे असतील, कृत्रिम उपग्रह असतील, म्हणजे ग्रह, तारे, नंतर कृत्रिम उपग्रह या ठिकाणी आपल्याला काय आहे त्याचे दिसू शकतात. तर हे लक्षात घ्याल. बघा ही कशाची उदाहरणं आहेत, गुरुत्वीय बलाची, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती ही काय करते, स्वतः खेचून ठेवते. आता आपल्याला माहिती आहे की जे की सॅटेलाइट्स असतात किंवा ग्रहतारे सुद्धा असतात तर हे काय आहे, त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या या आपल्या या ठिकाणी आपले सॅटेलाइट्स आपल्याला काय दिसतात, सेटअप झालेले दिसतात. म्हणूनच मग हे ग्रह आणि उपग्रह असतील, तारे असतील, हे सगळे आपल्याला काय दिसतात, गॅलेक्सीमध्ये स्थिर झालेले दिसतात. तर हे कशाचं उदाहरण आहे, गुरुत्वीय बलाचं उदाहरण आहे. म्हणूनच जसं की पृथ्वी आपल्या सभोवतालच्या प्रत्येक वस्तूवर काय करते, गुरुत्वाकर्षण शक्तीने स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते किंवा एक आकर्षण बल निर्माण करते, त्याला आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणी गुरुत्वीय बल म्हणू शकतो. बघा मग आपण जाऊया पुढे. तर या ठिकाणी बघा दुसरं आपलं बल आहे ते म्हणजे कुठलं, चुंबकीय बल. मग आता या चुंबकीय बलाची संकल्पना अगदी सोपी आहे. बघा आता पहिले तर हा पॉईंट क्लिअर करून घ्या की गुरुत्वीय बलापेक्षा चुंबकीय बल हे काय असतं, कितीतरी पटीनं मोठं असतं. मॅग्नेटिक पॉवर आहे ही, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती ही जर पाहिली आपण तर तीच किती फोर्सेबल आहेत, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा कशाची पॉवर जास्त आहे, मॅग्नेटिक पॉवर जास्त आहे. म्हणजे वस्तूमधील जे काही अणू व रेणू यांना एकत्रित ठेवणारी जी काही ताकद आपण
म्हणतो तर ती कशामध्ये आहे, या विद्युत चुंबकीय बलामध्ये आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, विद्युत चुंबकीय बल. म्हणजे हे अणू आणि रेणू, समजा आता हे एखादं ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टमध्ये जर आपण पाहिलं तर जे काही छोटे छोटे पार्टिकल्स म्हणजे यांना मास असणार आहे, तर हे जे काही अणू आणि रेणू एकत्र येतील ना, म्हणजेच या ठिकाणी हे अणू आणि रेणू किती संख्येनं एकत्र आहे आणि ते किती प्रकारे एकमेकांशी घट्ट आहेत, म्हणजेच आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो विद्युत चुंबकीय बल. अर्थातच गुरुत्वीय बलापेक्षा विद्युत चुंबकीय बल कसं आहे, जास्तीत जास्त आहे. म्हणूनच मग या ठिकाणी आपण ते काय म्हणतो की चुंबकाकडे काय होतात, लोखंडी टाचण्या काय होतात, आकर्षित होतात. आता याचं जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला काय देता येईल बघा. आपण नेहमी वास्तविक जीवनाशी जर आपण उदाहरणं जोडले तर भौतिकशास्त्र काय होतं, अगदी सोपं होऊन जातं. म्हणूनच भौतिकशास्त्राची संकल्पना समजून घेत असताना कधीतरी ती आपण काय केली पाहिजे, थोडी व्हिज्युअलाइज केली पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनाशी. मग या ठिकाणी समजा आपण एखाद्या जे आहे तर ते थोडंसं मूव्हीचं आपण उदाहरण घेऊया की जेणेकरून बघा रोबोट आपली जी काही मूव्ही आली होती तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्याच्याकडे काय होती, जी काही मॅग्नेटिक पॉवर होती, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे काय होत होत्या, आकर्षित होत होत्या. तर हे सुद्धा तुम्ही तिथं काय घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपलं केंद्रकीय बल. आता केंद्रकीय बल म्हटल्यानंतर या ठिकाणी काय आहे, न्यूक्लिअर फोर्स म्हणतो आपण याला. आता हा जर न्यूक्लिअर फोर्स आपल्याला अप्लाय करायचा असेल तर तो कशापेक्षा जास्त असेल, गुरुत्वीय बल आणि विद्युत चुंबकीय बलापेक्षा केंद्रकीय बल हे सुद्धा काय आहे, सगळ्यांपेक्षा जास्त दिसतं. म्हणजे अणूच्या केंद्रकात ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे अणूच्या केंद्रकात असणाऱ्या कणांना एकत्र ठेवणाऱ्या बलांना, म्हणजे बघा आता समजून घ्या, ही आपलं एक वस्तू आहे. आता याच्यामध्ये काय आहे, हा एक अणू आहे. मग या अणूच्या केंद्रकात ज्याप्रमाणे हे काय करतं, एकत्रित अनुबंध निर्माण करतं किंवा एकत्रित त्या कणांना बांधून ठेवतं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, केंद्रकीय बल म्हणू शकतो. आता केंद्रकीय बल हे सर्वात जास्त प्रभावी बल असतं. हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात घ्या, कारण सर्वात जास्त प्रभावी बल जर असेल तर ते कुठलं आहे, आपलं केंद्रकीय बल आहे. तर अगदी साधी सोपी संकल्पना फोर्सची आहे बघा. फोर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, एखादी अचल वस्तू गतिमान करण्यासाठी एक समान गती आपण काय केली होती, फोर्सची घेतली होती. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, आपल्याला एकसारखी दिशा आपल्याला इथे येताना दिसते. नंतर बल ही कशी राशी आहे, सदिश राशी आहे की जिला दिशा आणि परिमाणांची आवश्यकता आहे. मग आपण संतुलित बल बघितलं आणि असंतुलित बल बघितलं. असंतुलित बलामध्ये आपण बघितलं की वस्तूची चाल बदलते व गतीची दिशाही बदलते. म्हणजे ते कसं आहे, इनबॅलन्स आहे. कारण समजा तुम्ही जर एखादा बलून जरी घेतला आणि त्याला जर एका दिशेने हे केलं तर त्याची काय बदलणार आहे, तो आपल्या हातातून सटकून बाहेर जाणार आहे. तसंच बॉलवर सुद्धा जर समजा तुम्ही किक मारताना फोर्स अप्लाय व्यवस्थित केले नाही तर त्या ठिकाणी त्याची काय होते, गतीची, म्हणजे तो व्यवस्थित गोल होऊ शकत नाही. म्हणून त्याची दिशाही बदलते आणि गतीही बदलते. परंतु संतुलित बल आपण अप्लाय करत असताना जसं की स्प्रिंगवर आपण दोघी बोटांनी दोघी साईडने फोर्स अप्लाय केला आणि त्या ठिकाणी मात्र आपण सांगू शकतो की ते कसं लागलं, आपलं संतुलित बल लागलं. त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं होतं की त्या ठिकाणी आपण बघितलं होतं ते म्हणजे घर्षण बल. मग आता घर्षण बल म्हणजेच काय, तर वस्तूचं जे काही आहे तर ते जमिनीच्या पृष्ठभागाशी म्हणा किंवा गतिमान पदार्थाला विरोध करणारं एखादं काय असेल, बल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, घर्षण बल म्हणतो. म्हणजे वस्तू गतिमान आहे. जसं की आता आपण जर पाहिलं तर बॉल हा कसा आहे, गतिमान आहे, परंतु त्याची स्पीड ही जेव्हा तो याच्यावर पडतो, जमिनीवर पडतो, म्हणजे जमिनीने काय केला, त्याला विरोध केला, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तिथे काय झालं, घर्षण बल हे कार्यान्वित झालं. मग बलाचे प्रकार पाहिले आपण. गुरुत्वीय बलाचं उदाहरण पाहिलं तर ग्रह, चंद्र आणि तारे. नंतर त्या ठिकाणी ग्रह, तारे आणि उपग्रह, कृत्रिम सॅटेलाइट्स. नंतर चुंबकीय बल आपण पाहिलं तर चुंबकीय बल जर आपण बघितलं तर हे सगळ्यात जास्त प्रभावी गुरुत्वीय बलापेक्षा आणि चुंबकीय बलापेक्षा पण जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय जास्तीत जास्त दिसतंय, तर ते म्हणजे केंद्रकीय बल. या दोघी बलांपेक्षा अप्लाय केलेला फोर्स कोणता आहे, न्यूक्लिअर फोर्स. तर या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त पद्धतीने ही संकल्पना समजून घ्यायची आहे. कारण या ठिकाणी जोपर्यंत आपण ही संकल्पना समजून घेत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकतो की ही संकल्पना परीक्षेमध्ये व्यवस्थितरित्या येणार नाही. बघा, छोटासा टॉपिक आहे, जास्त आपण याच्या पाठीमागे हे करत नाही आहोत. तर या ठिकाणी मात्र
तुम्ही घेत असताना किंवा करत असताना ही संकल्पना समजून घ्यायचा। त्याचप्रमाणे आपला बघा ऑनलाईन एक्झिटो अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही काय करू शकता, आपलं ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे विविध कोर्सेस तुम्हाला जे आहे ते मॅथ्स रिझनिंगचे, त्याचप्रमाणे भौतिकशास्त्राचा सुद्धा कोर्स तुम्हाला तिथे मिळू शकतो। तर हे तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि ही संकल्पना, या संकल्पनेसोबत आपण इथे थांबूया आणि नवीन येणाऱ्या संकल्पनेने परत आपण एका नव्या विषयावर परत बोलूया। तोपर्यंत धन्यवाद।